काय म्हणालीस? इंद्राणी म्हणजे बहीण? अगं काय विचारतोय मी? इंद्राणी माझी बहीण कशी? तुम्हाला सांगितलं ना अद्वैत साहेबांनी सगळं. मी तुझ्याशी खोटं बोललो. हो, मी तुझ्याशी खोटं बोललो कारण मला सत्य जाणून घ्यायचं होतं. गेले काही दिवस मी पाहतोय तुमचं इंद्राणीबद्दलचं मत बदललंय आणि ही गोष्ट मला खटकत होती. मला सतत जाणवत होतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात आणि मी खोटं बोललो नसतो तर मला कधीच खरं कळलं नसतं. म्हणून मी लबाडी केली. आय सॉरी नेत्रा, पण तू मला समजून घे का? काय आहे हे सगळं? सांग, काय आहे हे सगळं? बोल ना नेत्रा. ठीक आहे, तुला मला काही सांगायचं नसेल ठीक आहे, मी इंद्राणीला जाऊन विचारतो. बाबा थांबा. आम्हाला हे तुम्हाला असं कळू द्यायचं नव्हतं. मला खरंच माफ करा. नेत्रा, आता सगळं सांगून टाक. सांगून टाक आणि मोकळी हो ग. आता ताणू नकोस. बोल बाळा, बोल. ही गोष्ट मनोरमाची आहे. मनोरमा? 40 वर्षांपूर्वी पद्माकर राज्याध्यक्ष बाबोशीत आले कारखाना बांधायला. नारायणराव, अहो इथे जमीन विकत घेऊन कारखाना बांधून तुमच्या गावाच्या प्रगतीचा स्पीड वाढवणार आहोत आम्ही. मनोरमा नाव आहे तिचं. गावात सगळे मनू म्हणतो आम्ही. इथलीच आहे गावातली. माझं प्रेम आहे तुझ्या. माझ्याशी लग्न करशील? शेण खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. तू कोण आहेस? काय आहेस? मला त्याचा देणं घेणं नाहीये. तू माझ्या ताईला फसवलंयस. तू लग्न करायचंय तिच्याशी. हो, लग्न करणार ना? लग्न? काय संबंध? लोक फक्त पैसे पाहतात आणि मग खोटे नाटे आरोप करून असं गावकी तुफं करतात. अरे घोटाळ्या, सैताना. अरे मी तुझा जीव घेणार आहे. जीव घेणार आहे तुझा. घोटाळा तो माणूस, घोटाळा आहे. देवीचा अपमान केलास तू. देवी तुला सोडणार नाही. तुझा मृत्यू श्री नैना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वास करेल.
तू विचारतेस ना तुझे बाबा कोण आहे? तुझ्या बाबांनी फसवलंय मला पाप करायला लावलं आणि त्याच पापाची शिक्षा भोगतोय आपण दोघी. इंद्राणी, तुझ्या बाबांना शोधून काढ, त्यांना त्याच्या पापाची शिक्षा दे. यांना औषध दिलंस का ग? हो आजी, दिलं. तुला आल्यापासून मी बघते, जेव्हा बघावं तेव्हा तू मोबाईल मध्ये असतेस. तुला कंटाळा येत नाही सारखा मोबाईल हातात घेऊन? आजी, दिवसभर सगळी कामं आटपूनच मी थोड्या वेळासाठी टाइमपास म्हणून मोबाईल घेते. बरं बरं, पण यांच्याकडे पण लक्ष असू दे, नाही तर चुकून यांच्याऐवजी त्या मोबाईलला औषध पाजशील. शेखर, आत ये ना जरा. शेखर, मी तुझ्याशी बोलतेय, जरा आत ये ना. शेखर, आज जरा लवकर आलायस ना, तर यांना जरा मोकळ्या हवेवर फिरवून आण ना आपल्या लॉन मध्ये. खरं तर खूप दिवस माझ्या मनात आहे, पण आपल्या घरात कुणाला वेळच नसतो. आदी आणि तेजस तुझ्यापेक्षा जास्त कामात अडकलेले. आज तू आलायस लवकर, जाशील ना? गौरी, तो मोबाईल बाजूला ठेव आणि आम्हाला जरा मदत कर. ती व्हीलचेअर आण. चल. बोल नेत्र. हॅलो साहेब. नेत्रा, तू ओके आहेस ना? साहेब, साहेब मला माफ करा. माफ कर? नेत्रा, काय झालंय? तू रडतीयस का? मला प्लीज सांग, काय झालंय? साहेब, माझ्याकडून खूप खूप मोठी चूक झाली आहे. मगाशी शेखर साहेब घरी आले आणि
बाबा, तुम्ही आजोबांना घेऊन कुठे जाताय? तुला काय करायचंय नेत्रा? शेखर यांना जरा मोकळ्या हवेवर फिरवून आणतोय. तू तिथेच थांब. शेखर, तू एकटा घेऊन जा त्यांना. इंद्राणी, बघितलंस ना हे किती फ्रेश दिसत होते ते. तू ते पूजेचं सांगितलंस ना, त्याच्यानंतर यांच्यात खूप बदल झालाय. तुझे आभार कसे आणि कोणत्या शब्दात मानू ना तेच मला कळत नाही. तू ह्यांचं अगदी मुलीसारखं करतेस. मुलीसारखं काय, तू आमची मुलगीच आहेस ग. आलेच. नेत्रा, तू अजिबात बाहेर जायचं नाहीयेस. हा, बाबा, तुम्ही माझे आदर्श होतात. कायमच मी तुम्हाला माझे आदर्श मानत आलोय. लहान होतो तेव्हा कळत नव्हतं. लहानपणी तुम्ही कामानिमित्त कायम फिरतीवरती असायचा. आईकडे हट्ट करायचो की मला माझे बाबा हवेत, मला माझे बाबा हवेत. आई माझी समजूत काढायची की बाळा, तुझे बाबा बाहेर जाऊन मेहनत करतात, घाम घालतात, म्हणून आपण सुखानं जगू शकतो. मला खूप चांगलं वाटायचं, छान वाटायचं. मी शाळा कॉलेजात गेल्यावर तुमची उदाहरणं द्यायचो की माझे बाबा माझे आदर्श आहेत, किती चांगले आहेत. हो, तुम्ही माझे आदर्श होतात, पण ती माझी चूक होती. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान मिरवत होतो मी. का केलं तुम्ही असं? सांगा ना, का केलं तुम्ही असं? आज मला तुमची लाज वाटते. माझ्या आईनं तुमच्यावरती एवढा जीव लावला, अजूनही दिवस रात्र तुमची सेवा करते, तरी तिच्याशी तुम्ही असं वागला का? का तिच्यावरती अन्याय केला? आणि सगळ्यात जास्त अन्याय तुम्ही त्या मनोरमा नावाच्या बाईवरती केलात. तुमच्या पापाची शिक्षा सगळ्यात जास्त इंद्राणी भोगते. तुम्ही कधीतरी विचार केला तुमच्यामुळे इंद्राणीला आणि तिच्या आईला किती भोगावं लागलं असेल, किती हलाखीचे दिवस काढावे लागले असते? कधीतरी विचार केला? तुम्ही का विचार केला म्हणा? तुम्हाला जे उपभोगायचं होतं ते उपभोगून झालं होतं तुमचं.
बरोबर ना? आणि तही तुम्ही उजळ माथ्यानं फिरत होतात. तुम्हाला असं कधीच वाटलं ना काय हो की आपण लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो? हो, तुम्ही मनोरमा आणि इंद्रणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मला माहित नव्हतं तेव्हा माझे आदर्श बाबा या थराला जाऊ शकतात. मला माहित नव्हतं माझे आदर्श बाबा व्यभिचारी असतील. आणि हा भूतकाळ तुम्ही कधीही कोणासमोर येऊ दिला नाही. पण ते नेत्रा म्हणते ना, ते बरोबर आहे. देवी सगळ्याचा हिशोब ठेवते, करते. त्यामुळे तुम्ही इतकी वर्ष प्रेतासारखे जिवंत पडून आहात एका जागी. कितपत आता हे सगळं तुम्ही का केलं हे विचारण्यात काहीच अर्थ नाही आणि उपयोगही नाही. मला तरी काय अधिकार आहे विचारण्याचा? पण हे नेमकं सगळं काय होतं? पुरुषी अहंकार, वासना, का आणखीन काय? मला तुम्हाला हे विचारण्याचा अधिकार नाही. मी तरी वेगळं काय केलंय? तुमच्यासारखाच वागलो मी. माझ्या वासनेनं पुरुषी अहंकाराला जन्म दिला आणि व्यभिचार करून बसलो. घरात लक्ष्मी सारखी माझी बायको ममता असताना सुद्धा व्यभिचार केला मी. तुम्ही घराबाहेर शेण काढलं आणि मी घरात. आपण हे का केलं असेल हो? कुठून सुचली ही दुर्बुद्धी? बाबा, मी आज ठामपणे हे सांगू शकतो, तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा तुम्ही अजूनही भोगतात. आणि मी जे काही केलंय त्याची शिक्षा मला मिळणार आहे. कदाचित माझी अवस्था तुमच्याही पेक्षा वाईट असेल. आणि आज इतक्या वर्षांनी हे सत्य मला कळतंय. आणि हेच सत्य आहे की आपण दोघंही नीच आहोत. नीच. काय झटके बिटके येतात का ग तुला? काय हे खरंच बरं नाहीये. त्या मनीषा नर्सला मान लचकली तिची. नक्की नक्की म्हणजे भेटून आलीये मी तिला, बघितलंय मी. खरंच लचकलीये मान. आणि तिची हिंमत नाहीये मला फसवायची. कळलं ना तुला? $15 लाख आहेत. तिला घाबरवलंयस ना तू? घाबरून जीव देईल, माघारी फिरेल. हे पैसे दे तिला आणि शांत कर. हाती आलेली लक्ष्मी माघारी पाठवू नये असं म्हणतात. आणि मला पटतं ते. अगदी 100% पटतं. म्हणजे हे माझे पैसे आहेत. पण आता तू हे पैसे तुझ्याकडे ठेव. माझे पैसे आहेत पण ते तुझ्याकडे ठेव. तुला माहिती ना, शेखर टपून बसलाय. त्याला संशय येईल असं काहीही करायचं नाहीये मला. हे माझे पैसे आहेत, ते तुझ्याकडे ठेव. मला गरज पडेल तेव्हा मी घेईन. पण आत्ता ठेव तुझ्याकडे. तिची मान लचकली आहे. ती कधी बरी होणार आहे आणि कधी काम करणार आहे आपलं? बघूया आपण. बघू म्हणजे? हे बघ, तू इतके दिवस थांबलेस की नाही, अजून थोडा वेळ धीर धर ना. उद्यापर्यंत आपलं काम जर झालं नाही तर काय उद्या काय आहे उद्याचं? अगं तिला बरं नाहीये. तिला बरं वाटलं की ती कामावर येणार आणि मग आपलं काम होणार. तिला जर उद्या बरं वाटलं तर ती उद्या येईल. उद्या काम होईल आपलं. सोपं आहे की नाही सगळं? हां,
शांत राहा तू, शांत राहा. होणार काम आपलं. शांत राहा प्लीज.